बिर्याणी कोणाला आवडत नाही, मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज. कोणत्या ना कोणत्या प्रकारची बिर्याणी प्रत्येकाला आवडतच असते. इतकी बिर्याणी स्वादिष्ट असते. म्हणूनच बिर्याणी ज्याच्यामुळे स्वादिष्ट होते किंवा ज्याच्याशिवाय बिर्याणी होऊ शकत नाही, असा एक पदार्थ आज आपण पाहतोय. आज आपण पाहतोय बिरिस्ता, म्हणजेच बिर्याणीसाठी लागणारा तळलेला कांदा. कांदा तळताना तो चिकट चिवट होतो, काळा पडतो, करपतो. हे असं न होता आपला बिरिस्ता अगदी कुरकुरीत परफेक्ट कसा तयार होईल, हेच आज आपण पाहतोय. चला तर पाहूया मोकळा फडफडीत कुरकुरीत बिर्याणीचा बिरिस्ता. बिरिस्ता म्हणजे बिर्याणीसाठी अत्यावश्यक असणारा तळलेला कांदा करण्यासाठी इथे आपल्याला 1 किलो सुकलेले मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे. म्हणजे लाल आकाराचा जो ओला कांदा म्हणजे नवा कांदा असतो ना, तो आपल्याला घ्यायचा नाही. जुना सुकलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि कांदे आतून डबल तर नाही येत ना, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. जो डबल आकाराचा कांदा असतो ना, तो वाया तर जातोच, शिवाय त्याच्या पाकळ्या देखील पातळ होत नाही, जाडसर होतात. 1 किलोमध्ये 5 ते 6च मोठ्या आकाराचे कांदे बसतात. आता हे सगळे कांदे आपल्याला पातळ उभे चिरून घ्यायचे. त्यासाठी कांद्याचा टोकाकडील आणि मुळाकडील अर्ध्या अर्ध्या इंचाचा भाग कापून फेकून द्यायचा आहे. कांद्याचे 2 भाग करायचे. कांद्याचं कवर म्हणजे टर्फल काढायचं आहे आणि हा कांदा आपल्याला पातळ उभा चिरून घ्यायचा आहे. जितका शक्य असेल ना, तितका आपल्याला हा कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे. म्हणजे तो तळायला वेळ जाणार नाही, पटकन तळून होईल. कांदा आपल्याला पातळ चिरायचा आहे, परंतु तो उभा चिरायला हवा असं काही नाही. तुम्ही आडवा देखील पातळ कांदा चिरू शकता. कांदा आडवा पातळ चिरला तर मोठमोठ्या पाकळ्या तयार होतात, परंतु आत्ता मी मात्र उभाच पातळ कांदा चिरतोय. कांदा चिरताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ते म्हणजे हे पहा, कांद्याच्या मुळाकडील जो भाग असतो ना, तो जाड मांसल भाग आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे. म्हणजे कांदा चिरतानाच आपल्या पाकळ्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या होतात. आपल्याला त्या सुट्ट्या कराव्या लागत नाही. सुट्ट्या करायला कमी वेळ लागतो. कांदा चिरून झाल्यानंतर कांद्याची प्रत्येक पाकळी आपल्याला हाताच्या साहाय्यानं अशा प्रकारे वेगवेगळी करून घ्यायची आहे. कांदा पातळ उभा चिरल्यानंतर कांद्याची प्रत्येक पाकळी काही एकसारख्या आकाराची नसते, लहान मोठ्या आकाराच्या पाकळ्या असतात. अशा प्रकारे कांद्याच्या पाकळ्या आपण सोडून घेतल्या ना, तर मग त्या सॉर्ट आउट करायला, वेगवेगळ्या करायला आपला वेळ जात नाही, सोपं पडतं. आपण सगळा 1 किलो कांदा पातळ उभा चिरून घेतलाय आणि तो एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आपण कांदा पातळ उभा चिरून तर घेतलाय, परंतु तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल, की कांद्याची प्रत्येक पाकळी काही एकसारख्या आकाराची, एकसारख्या जाडीची नाहीये. तर काही पाकळ्या खूप जाड आणि बुटक्या आहेत आणि काही पाकळ्या पातळ आणि लांबसडक आहेत. आता हा कांदा आहे तसाच तळायला घेतला तरी काहीच हरकत नाही, तो तळला तर जाईल, परंतु एकसारखा तळला जाणार नाही. बिरिस्त्यासाठी आपल्याला असा कांदा चालणार नाहीये, कारण जर आपण हा कांदा तळायला घेतला ना, तर ज्या जाड पाकळ्या आहेत ना, त्या तळल्या जाणार नाही, त्यांना रंग येणार नाही. आणि ज्या पातळ लांबसडक पाकळ्या आहेत त्या पटकन तळल्या जातील. म्हणजे जाड पाकळ्या आहेत त्या कच्च्या राहतील, त्या लाल होणार नाहीत, आणि पातळ पाकळ्या आहेत त्या लगेच तळल्या जातील, करपतील. म्हणून आपल्याला या कांद्यातल्या ज्या जाड आकाराच्या पाकळ्या आहेत ना, त्या अशा पद्धतीनं वेगळ्या करून घ्यायच्यात. म्हणजे आपण तांदूळ कसे निवडतो त्याप्रमाणेच आपल्याला या परातीमध्ये जाड पाकळ्या वेगळ्या करायच्यात आणि मोठमोठ्या पातळ आकाराच्या, लांबसडक आकाराच्या पाकळ्या वेगळ्या करायच्यात. हे पहा, अति जाड आणि बुटक्या आकाराच्या पाकळ्या आहेत ना, त्या आम्ही अशा पद्धतीनं वेगळ्या केलेल्या आहेत. आता या कांद्याचा वापर करायचा नाही असं नाही. या ज्या जाड आणि बुटक्या आकाराच्या पाकळ्या आहेत ना, या पुन्हा आपल्याला सुरीच्या साहाय्यानं पातळ उभ्या चिरून घ्यायच्यात. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या तर नाही चिरता येणार, परंतु जितक्या शक्य असतील तितक्या या कांद्याच्या पाकळ्या आपल्याला पातळ उभ्या चिरून घ्यायच्यात. हे पहा अशा पद्धतीनं. आणि आता या ज्या जाड बुटक्या आकाराच्या कांद्याच्या पाकळ्या आहेत ना, याचा वापर आपल्याला भाजीच्या वाटण्यासाठी करायचा आहे. आपला सगळा कांदा पातळ उभा चिरून झालाय आणि सगळ्या पाकळ्या आपण सॉर्ट आउट केल्यात. म्हणजे एकसारख्या आकाराच्या पाकळ्या आपण वेगवेगळ्या केल्यानं त्या एकसारख्या तळल्या जातील. आता आपण प्रत्यक्ष बिरिस्ता करायला घेऊया, म्हणजे कांदा तळायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला एका ताटामध्ये अशा प्रकारे मूठभर पोहे पसरवून घ्यायचे आणि त्यावर टिश्यू पेपर ठेवायचा आहे. असं केल्यानं काय होतं, तर टिश्यू पेपरवर तर तेल शोषलं जातंच, परंतु टिश्यू पेपरमधून जे खाली तेल जातं ना, ते ताटाला चिकटतं आणि वाया जातं. म्हणून आपण ताटामध्ये पोहे पसरून घेतलेत.
या पोह्यांचा वापर आपण कांदे पोहे करण्यासाठी किंवा चिवडा करण्यासाठी करू शकतो. त्यावेळी तेल कमी लागतं. आता आपलं तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी कांद्याची एक पाकळी तेलामध्ये सोडायची. हे पहा कांद्याची पाकळी अगदी पटकन वर येते, याचा अर्थ आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता ही पाकळी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला मोठ्या फ्लेमवर अगदी हळुवारपणे थोडा थोडा कांदा आपल्याला या तेलामध्ये सोडायचा आहे, एकदम सोडायचा नाहीये. कांदा अगदी थंड आहे आणि तेल अगदी कडकडीत गरम, म्हणून तेल कढई बाहेर पडतं. त्यामुळे आपल्याला कांदा हळूहळू सोडायचा आहे, थोडा थोडा सोडायचा आहे, म्हणजे तेल उफाळून बाहेर पडणार नाही. कांदा तेलात सोडल्या सोडल्या तो आपल्याला लगेचच खालपासून वरपर्यंत सगळीकडून एकसारखा हलवायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला आत्ता वाटत असेल की कांदा तेलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोडलेला आहे, परंतु तसं नाहीये. जसजसा कांदा तळला जातो ना, तसा तो श्रिंक होतो, आकारानं लहान होतो. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, आपल्याला हा कांदा मोठ्या आचेवरच तळायचा आहे. जर कांदा लहान किंवा मध्यम आचेवर तळलात ना, तर मग त्याला पाणी सुटेल आणि मग तो चिकट होईल, चिवट होईल. सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या होणार नाही, एकमेकांना चिकटून राहतील. जवळ-जवळ 7 ते 8 मिनिटं एकसारखं तळत राहिल्यानंतर आता आपला कांदा तेलावर पूर्णपणे तरंगलाय. आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि इथून पुढे मध्यम आचेवर हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे. बिरिस्ता करण्याची ही अगदी पारंपरिक एक पद्धत आपण पाहतोय. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, कांदा पातळ उभा चिरल्यानंतर तो उन्हामध्ये अर्धवट सुकवला जातो आणि मग तळला जातो. त्यामुळे तो पटकन तळला जातो. परंतु या पद्धतीमध्ये कांद्याचा सुराही खूप होतो आणि चवही थोडी बदलते. मध्यम आचेवर 3-4 मिनिटं एकसारखं तळत राहिल्यानंतर आपल्या कांद्याचा आता रंग बदललेला आहे. आपला कांदा जवळ-जवळ 75 ते 80% तळला गेलेला आहे. इथून पुढे मात्र आपल्याला कांदा तळण्यासाठी खूप काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला कांदा एकसारखा हलवत राहायचा आहे. इकडे-तिकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. नाहीतर कांदा सगळीकडून एकसारखा तळला जाणार नाही, करपला जाईल. यासाठी काय करायचं, आता आपलं तेल चांगलं कडकडीत गरम आहे, म्हणून गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद असलेल्या फ्लेमवरच या कडकडीत तेलामध्ये आपल्याला हा कांदा 2-3 मिनिटं हलवत राहायचं आहे. गॅस बंद करून 2 मिनिटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर आपला कांदा सगळीकडून एकसारखा तळला गेलेला, एकसारखा रंग आलेला आहे. आता हा कांदा आपल्याला एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे. हा पहिला एक घडा तळण्यासाठी मला जवळपास 13 ते 15 मिनिटं लागली आहेत. आता तुम्हाला कांद्याच्या काही पाकळ्या पांढरट दिसत असतील, परंतु काळजी करू नका. हा कांदा अजूनही गरम आहे, याची अजून तळण्याची प्रक्रिया चालूच आहे. त्यामुळे थंड होईपर्यंत याचा रंग पूर्णपणे बदलणार आहे. कांदा डीप झाऱ्यामध्ये काढून घेतल्यानंतर एका दुसऱ्या चमच्याच्या साहाय्यानं हा कांदा आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं अतिरिक्त तेल परत कढईमध्ये सोडलं जाईल. आता हा कांदा आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे आणि तो काटा चमच्याच्या साहाय्यानं पसरवून घ्यायचा आहे. कांदा जर एकमेकांवर राहिला ना, तर मग तो एकमेकांना चिकटेल आणि आणखीन त्याचा रंग डार्क होईल, तो करपेल. अशा प्रकारे आपली कांद्याची पहिली बॅच तळून झालेली आहे. इथून पुढील सगळा कांदा आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचा आहे. मात्र दुसरी तळून झालेली बॅच आपल्याला या कांद्यावर घालायची नाहीये. हा कांदा आपल्याला दुसरीकडे काढून घ्यायचा आहे आणि नवीन टिश्यू पेपर घालून नवीन टिश्यू पेपरवर आपल्याला दुसरी बॅच काढून घ्यायची आहे. आपला सगळा कांदा तळून झालाय. तळून झालेला हा सगळा कांदा आता आपल्याला जवळ-जवळ 2 तास बाजूला ठेवून द्यायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे थंड होईल. हे पहा आपला सगळा कांदा पूर्णपणे थंड झालाय. पाहताय ना, आपल्या कांद्याच्या पाकळ्या कशा एकसारख्या आकाराच्या, एकसारख्या रंगाच्या दिसतायत आणि कांद्याच्या पाकळ्या एकमेकांना अजिबात चिकटलेल्या नाहीयेत. सगळ्या पाकळ्या अगदी मोकळ्या-मोकळ्या झाल्यात. महत्त्वाचं म्हणजे कांदा अजिबात करपला नाहीये. कांदा थोडासा ऑरेंज रंगाचा असताना, म्हणजे फिकट लाल रंगाचा असतानाच काढून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो अगदी काळाकुट्ट होतो. आपला बिर्याणीचा बिरिस्ता तयार झाला आहे. आता तयार झालेला हा बिरिस्ता आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये अथवा हवाबंद डब्यात भरायचा आहे. प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवल्यानंतर हा बिरिस्ता आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे, म्हणजे जेव्हा केव्हा बिर्याणी करू किंवा मग चिकन कोरमा करू, मटन कोरमा किंवा व्हेज कोरमा करू, त्यासाठी वापरता येईल. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बिरिस्ता करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.